नमस्कार. आज आपण पुरी भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा रवा घेतलेला आहे, थोडीशी साखर आणि त्याचसोबत बेसन पीठ आणि मीठ हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आणि त्यानंतर पीठ एकत्र करून थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही करायची नाही. तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता मळून घेतलेल्या पिठाला आपण अर्धा तास साईडला ठेवूया. तोपर्यंत पुरी भाजीसाठी आता मी इथे बटाटे उकडवत लावले होते. तर इथे मी 4 बटाटे घेतले, त्याचसोबत धने, दालचिनी आणि जिरे भाजून घेतलं होतं. आता त्याची मिक्सरला पावडर करून घ्यायची. आता तेलामध्ये कढीपत्ता, त्याचसोबत जिरे टाका. इथे मी टाकलेले नाही आहेत, पण तुम्ही जिरे टाका. त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची. तर इथे मी छोट्या साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, ते आता तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकलेले आहेत. आता टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये मी मगाशी जी धना पावडर आणि दालचिनी यांची पावडर करून घेतली होती, ते 2 चम्मच मसाला मी इथे घेतलेला आहे. त्याने पुरी भाजीची चव अत्यंत छान येते. त्याचसोबत इथे मी 1 चम्मच धना पावडर घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला थोडासा घेतलेला आहे. आता हे मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. इथे मी टोमॅटो आणि कांदा थोडासा स्मॅश करून घेतला. आता मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं. आता इथे मसाला व्यवस्थित एकत्र झालेला आहे आणि मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता महत्त्वाची स्टेप, इथे बटाटा तुम्ही चुरून घालायचा आहे, त्याने पुरी भाजीची भाजी थोडीशी घट्ट होते. तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची स्टेप, की यामध्ये गार पाणी न वापरता तुम्ही गरम पाणी वापरा, जेणेकरून याची चव बदलणार नाही आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. कमी साहित्यामध्ये बनणारी ही सोपी अशी पुरी भाजीची रेसिपी आहे. खूप झटपट होते. त्यानंतर इथे मी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बटाटा एकदा स्मॅश करून टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिटानंतर आपली भाजी पूर्णपणे रेडी होते. तर इथं आपली पुरी भाजीची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण पटकन पुऱ्या लाटून घेऊया. तर असे पुरीसाठी छोटे छोटे गोळे करू शकता तुम्ही, किंवा एकच मोठी चपाती लाटून वाटीने तुम्ही 6 पुऱ्या काढून घेऊ शकता. पण लाटण्याने पुरी अशी लाटून घेतली तर पुरी एकदम टम्म अशी फुगते आणि छान लागते चवीला. आता इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलं होतं. तर अजिबात धूर येईपर्यंत तुम्ही तेल तापवू नका, नाहीतर तुमच्या पुऱ्या जळतील. तर इथे मी पुरी दोन्ही साईडून व्यवस्थित तळून घेतली. तर तुम्ही बघू शकतात की किती टम्म अशी फुगलेली पुरी आहे. आणि त्यानंतर तुम्ही एका पेपरवरती पुऱ्या काढून ठेवू शकता, जेणेकरून याचं तेल निघून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. थँक्यू.